नमस्कार, मी आहे ॲडव्होकेट गायत्री धामणसकर. आपण मृत्यूपत्रांविषयी चर्चा करत आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये जर व्यक्ती असे जी विल बनवते त्याच्यामध्ये एक्झिक्युटरची नेमणूक केलेली असते किंवा एक्झिक्युटरची नेमणूक केलेली नसते. ज्याच्यामध्ये एक्झिक्युटर नेमला असतो त्यावेळी आपण प्रोबेट करतो आणि ज्यामध्ये एक्झिक्युटर नेमला नसते त्याच्यामध्ये आपण लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन करत असतो. पण या प्रकारामध्ये मृत्यूपत्र बनवलं जातं त्यावेळी 2 साक्षीदार त्याच्यामध्ये नोंदवणे आवश्यक आहे. 2 साक्षीदार हे वयवर्ष 18च्या वरील वयाचे असले पाहिजेत आणि ते सक्षम असले पाहिजे मानसिकदृष्ट्या. कारण जर ती विल किंवा ते मृत्यूपत्र जर कोर्टात चॅलेंज केलं पाहिजे तर त्यावेळेला चॅलेंज केल्यावेळी ते साक्षीदार कोर्टात हजर करणं गरजेचं असतं आणि ते साक्षीदारच असतात की ते विलची पूर्तता कोर्टात येऊन ती खरी आहे, ती मृत्यूपत्र खरं आहे याचा दुजोरा हे फक्त साक्षीदारच देऊ शकतात. जर एखाद्या साक्षीदाराचा मृत्यू झाला तर त्यावेळी त्याची मृत्यूची प्रत कोर्टात दाखल करणे आवश्यक आहे. तशा प्रकारे आपण बघितलं असेल की या प्रकारामध्ये साक्षीदाराचं किती महत्त्व आहे. म्हणजे साक्षीदार जो असतो तो नमूद करतो की त्यावेळेला ज्यावेळी मृत्यूपत्र बनवलं गेलं त्यावेळी मी तिथे स्वतः हजर होतो आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की त्या व्यक्तीने त्याच्यावरती स्वतः साईन केलेली आहे आणि ते त्याच्याच हस्ताक्षरात आहे असे जो असतो दुजोरा तो साक्षीदारच देऊ शकतो. अशा प्रकारे साक्षीदार हा फार महत्त्वाचा आहे. तर ठीक आहे, आता पुढील भागात आपण अजून एक नवीन मुद्दा घेऊ आणि त्याविषयी चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.